नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही जे या व्हिडिओ थ्रू आलेले आहात तो काही योगायोग नाही, तर ती स्वामींचीच इच्छा असावी. कारण स्वामी योग्य वेळ आली की योग्य तेच देत असतात आणि योग्य तेच दाखवत असतात. त्याप्रमाणे आज तुम्ही या व्हिडिओ थ्रू आले आहात ते स्वामी संदेश ऐकण्यासाठी, तर ती स्वामींचीच इच्छा आहे. चला तर मग आपण आपल्या संदेशाला म्हणजे स्वामींच्या संदेशाला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, हा जन्म पुन्हा नाही होय, आयुष्य एकदाच आहे. ते किती आहे, कधी आहे आणि किती काळापर्यंत आहे हे आपल्याला माहीत नाही आणि ते आपल्याला सांगताही येणार नाही. त्यामुळे कोणता दिवस शेवटचा ठरेल आणि कोणता घास हा अखेरचा ठरेल ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगून घ्या, कारण कोणता दिवस शेवटचा आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगा. आयुष्य मनमुरादपणे जगायला तुम्ही शिका. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रवृत्तीचे लोक भेटतील. काही चांगल्या प्रवृत्तीचे भेटतील, काही वाईट प्रवृत्तीचे भेटतील. पण चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांपासून बरंचसं शिकायला भेटेल. त्याचबरोबर आनंदही आणि कुठेतरी समाधानही त्यांच्याबरोबर राहून मिळेल. पण जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, जे निगेटिव्ह लोक आहेत, त्यांच्यापासून कायमच आपल्याला धोका, त्याचबरोबर आपल्या मनशांतीचा भंग आणि आपल्याला होणारा अधिकाधिक त्रास, या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी आपला सर्वच लोकांवरचा विश्वास उडायला लागतो. नेमकं विश्वास कोणावर ठेवा हेही कळत नाही आणि त्यामुळे कधीकधी आपण चांगल्या व्यक्तीलाही वाईट नजरेने बघत असतो की ही व्यक्ती वाईट असावी. पण स्वामी भक्तांनो, जी कोणतीही व्यक्ती असो, एकदा का आपल्याला पुढच्या समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजला आणि जर तो खरंच वाईट निघाला तर व्यक्तीला विसरा, पण व्यक्तीमुळे होणारा त्रास विसरू नका. ज्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास झाला आहे तिला विसरा, पण त्या व्यक्तीमुळे आपल्याला कोणता त्रास झाला आहे, काय त्रास झाला हे कधीही विसरू नका. स्वामी भक्तांनो, यामुळे नक्कीच तुम्ही भविष्यात येणाऱ्या मोठ्या अडचणीवर, त्याचबरोबर भविष्यात जो कोणता तुमच्याबरोबर मोठा विश्वासघात किंवा धोका ठरणार असेल त्या धोक्यापासून वाचू शकता आणि तो धोका टाळू शकता. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये कधी चूक नसतानाही बरेचसे आरोप आपल्यावर केले जातात. कधी चूक नसतानाही अनेक त्रास आपल्याला हे सहन करावे लागतात. पण एक लक्षात ठेवा, सत्य हे सत्य असतं आणि ते कधी ना कधी नक्की बाहेर येत असतं. त्यामुळे तुमची वेळ येईपर्यंत वाट पहा, तुमची वेळ येईपर्यंत थांबा. असं घाबरून जाऊ नका. असं सर्व काही संपल्यात जमाय असं म्हणून सर्व काही सोडून देऊ नका. हे पहा, तो परमेश्वर आहे, म्हणजेच आपले स्वामी. ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्या मर्जीशिवाय झाडाचं पानही हलत नाही. स्वामी सगळं पाहत असतात, त्यांना सगळं काही दिसत असतं. माणूस अंधारात जरी चुका करत असला तरी स्वामींना ते दिसत असतं. कारण या ब्रह्मांडाचे रचेतेच हे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. ते करते आणि करविते आहेत. त्यामुळे स्वामींपासून कधीही काही लपत नाही. संपूर्ण जगाने जरी तुम्हाला चुकीचं ठरवलं, जरी तुम्हाला खोट्यात जमा केलं, तरी स्वामींना माहिती आहे की तुम्ही खरे आहात की खोटे. त्यामुळे फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या आराध्यावर म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा. बाकी कोणाला काय समजायचे ते समजू द्या. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कसे आहात आणि तुमच्या आराध्य दैवताला माहिती म्हणजे स्वामींना माहिती आहे तुम्ही कसे आहात. तर एक ना एक दिवस स्वामी त्याचा निकाल लावणार आणि सत्य एक दिवस जगासमोर नक्की येणार. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, खूप त्रास होतो. काही वेळा काही लोक चांगल्या माणसांना उगीचच विनाकारण त्रास देतात आणि जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे ज्या निर्दोष व्यक्तीला जो त्रास होत असतो तो त्रास पाहून कुठेतरी त्या आगाऊ, कपटी आणि धूर्त लोकांना कुठेतरी त्याचीच मजा घ्यायची असते. त्यामुळे ते निर्दोष व्यक्तीला मुद्दाम विनाकारण त्रास देत असतात. ते त्या व्यक्तीला निर्दोष असूनही दोषी ठरवत असतात. त्याचबरोबर त्याने एखादी कृती केली नाही तरी केली म्हणतात आणि जर केली असेल तर नाही केली म्हणतात. पण स्वामी भक्तांनो, त्यावेळी काय करायचं? अशावेळी त्या फसव्या, त्याचबरोबर त्या धूर्त आणि कपटी लोकांपासून सरळ दूर राहा.
त्या व्यक्तीपासून दूर राहा. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही त्रास होतील ते त्रास कुठेतरी कमी होत जातील. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या वागण्यावर किंवा त्या व्यक्तीवर एवढं काही लक्ष देऊ नका. त्या व्यक्तीवर दुर्लक्ष करा. कारण आपण सत्य आहोत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्ही खरे आहात, जर तुम्ही खरंच साधे सरळ आहात आणि चांगली व्यक्ती आहात, तर पुढच्या व्यक्तीने कितीही नाना तऱ्हेचे आरोप तुमच्यावर केले किंवा कितीही तुम्हाला खोटेपणा किंवा कमी लेखायचं पाहिलं किंवा दुसऱ्यांच्या नजरेत तुम्हाला चुकीचं ठरवायचा प्रयत्न केला, दुसऱ्या व्यक्तीच्या मनात गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही शांत राहा. कारण पहा, जिथे तिथे प्रत्येक वेळी तुम्ही त्या मूर्ख आणि लबाड माणसापुढे स्वतःला सिद्ध करत बसू नका. याने फक्त तुमचा वेळ खर्च होईल आणि त्याचबरोबर कुठेतरी तुमची मनशांती जी आहे ती भंग होईल. त्यामुळे जिथे तिथे प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःला सिद्ध करायला पुढे जाऊ नका. वेळ एक दिवस तुमची येणारच आहे आणि वेळ जेव्हा तुमची येईल, म्हणजे जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा सर्व काही आपोआप सिद्ध होईल. काही तुम्हाला सांगण्याची किंवा कोणत्याही पुराव्याची त्यावेळेस गरज पडणार नाही. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा, तुमच्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्म हे जर चांगले असतील तर आपलं चांगलंच होणार असतं. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आयुष्य हे खूप छोटंसं आहे. जर लहान बारीक सारीक विचार केला तर ते अगदी एखाद्या दीर्घ श्वासाप्रमाणे, एकच श्वास जो आपण दीर्घ घेतला आहे किंवा दीर्घ घेतो त्याप्रमाणे आपलं आयुष्य असतं. त्यामुळे कोणत्या दमात कधी आणि काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतूनही मिळणारा आनंद हा डोंगरा एवढा असतो. त्यामुळे खूप एन्जॉय करा. स्वतःला प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. स्वतःला खूप सुधारा, खूप प्रगती करा. हे पहा, जर तुमचं तुमच्या स्वतःवरती प्रेम असेल किंवा जर तुम्ही स्वतःची काळजी घेत असाल, तुम्ही जर तुमची तुम्हाला किंमत देत असाल किंवा तुम्ही तुमचा आदर करत असाल, तर लोकही ते पाहून कुठेतरी तुम्हाला आदर द्यायला लागतील. कारण जो व्यक्ती स्वतःची काळजी घेते, जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो, त्याच्यावरती जग प्रेम करायला लागतं. हळूहळू का होईना पण जग प्रेम करायला लागतं. त्यामुळे फक्त स्वतःवर लक्ष द्या, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. स्वतःची तुलना इतर लोकांबरोबर करू नका. कारण ज्याचं त्याचं आयुष्य वेगळं आहे, जो तो वेगळा आहे, मग तो दिसण्यालाही आणि परिस्थितीलाही वेगळा आहे. त्याचबरोबर ज्याचं त्याचं आयुष्य वेगळं आहे. त्यामुळे स्वतःची तुलना फक्त स्वतःबरोबर करा, इतरांबरोबर नाही. इतरांची तुलना करायला म्हणजेच प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे सुख, समाधान, अडचणी, संकटे सर्व काही वेगळे आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. त्यामुळे इतर लोकांशी तुलना ही होऊच शकत नाही. त्यामुळे तुलना करायचीच असेल तर स्वतःशी करा. याने नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं आणि खूपच छान असं काहीतरी करून दाखवू शकता. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा खरंच आयुष्य हे स्वामीमय होऊन जातं. पहा, प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने किंवा तुम्ही आता जे सर्वजण ऐकत आहात त्यांनी ऐकलंच असेल की जीवनात येऊन एकदा तरी गुरु करावा. पण गुरु ही खरंच तसा असला पाहिजे. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. कारण आपल्या आयुष्यात आपल्याला स्वामींसारखे गुरु लागले, जे प्रत्येक वेळी आईसारखी माया करतात आणि कधी चुकलो तर वडिलांसारखा धाक दाखवून आपल्याला आपली चूकही समजून देतात. असे आपले स्वामी आहेत. स्वामी खरंच एक असं दैवत आहे जे आपल्या भक्तांवर खूप मनापासून प्रेम करतं, निस्वार्थ असं प्रेम करतं. आणि जर खरंच तुमच्या आयुष्यात स्वामी ना, तर तुम्हाला कोणाचेही पाय पकडण्याची गरज नाही आहे, कोणासमोरही हात पसरायची गरज नाही आहे. जीवनात येऊन कोणालाही तुमचं दुःख सांगत बसत जाऊ नका. कोणालाही तुमचं दुःख सांगत सुटत जाऊन बसण्यापेक्षा तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुमचं जे काही दुःख आहे, तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील, ते स्वामींसोबत शेअर करा. स्वामी नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. हे पहा, बऱ्याचशा भक्तांना अनुभव असेल, जे स्वामी सेवेत टिकून राहिले त्या भक्तांना तुम्ही विचारा की जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीने
स्वामी भक्ताला त्रास दिलाय आणि तो स्वामी भक्त जर निर्दोष आहे आणि खरंच त्याची त्यात काही चूक नाही आहे, तरी एखादी लबाड धूर्त कपटी व्यक्ती जर त्या व्यक्तीला म्हणजेच त्या स्वामी भक्त व्यक्तीला त्रास देते आणि जेव्हा ती व्यक्ती आतून तळतळत असते, आतून तुटून जाते किंवा कुठेतरी ती खूप त्रासात जाते, त्रासली जाते, मनातून तळतळत असते आणि जेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा स्वामीच त्या व्यक्तीच्या आधी हे सर्व काही सहन करू शकत नाही. म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं आहे, तर जेव्हा स्वामी भक्ताच्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा स्वामींनाच ते सहन होत नाही आणि त्याचा बदला स्वतः जाऊन स्वामी घेत असतात आणि असे अनुभव हे प्रत्येक स्वामी भक्ताला आल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे महाराजांच्या सेवेत आल्यानंतर कधीही कोणालाही तुमचं दुःख सांगत बसू नका, कारण प्रत्येक व्यक्ती विश्वासाला पात्र असेल असं नाही. त्यामुळे तुमचे दुःख स्वामींना सांगा, कारण स्वामीच असे आहेत जे तुम्हाला तुमच्या त्या वाईट परिस्थितीतून आणि वाईट काळातून बाहेर काढतील. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, कधी जर रडावंच वाटलं तर स्वामींच्या चरणी जाऊन रडा, कारण तिथे प्रत्येक अश्रूच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब होत असतो. बाकीचे काय रडून ऐकतील आणि हसून जगाला सांगतील. त्यांना ना तुमच्या भावनेची कदर असते, नाही तुम्हाला होणाऱ्या त्रासाची. त्यामुळे आपला त्रास हा प्रत्येकाला सांगत बसू नका. तो सांगायचा आहे तर स्वामीचरणी जाऊन सांगा, स्वामींना जाऊन सांगा, कारण तिथे हसून सांगणारे तर नाही, पण आपल्याला आपल्या त्रासातून बाहेर काढून आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे नक्कीच आपले स्वामी महाराज बसलेले आहेत. त्यामुळे महाराजांच्या चरणी जाऊन रडा, महाराजांच्या चरणी जाऊन तुमच्या समस्या सांगा. नक्कीच महाराज तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढतील आणि नक्कीच तुमचे प्रश्न सुटतील. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, खरं सांगायचं झालं तर या स्वामींच्या सेवेमध्ये आले हे खरंच एक भाग्य आहे आणि खरंच ते पूर्वजन्माचं पुण्य आहे. पूर्वपुण्यानेच आपल्याला स्वामी भेटलेले आहे. त्यामुळे महाराजांच्या सेवेत आलो ही महाराजांची इच्छा आहे, कारण आपण महाराजांपाशी गेलो असं नाही, तर आपले गुरुच आपल्याला शोधत आलेले आहेत. म्हणजे स्वामींनीच आपली निवड ही त्यांच्या सेवेसाठी केलेली आहे, आपण स्वामींची केली असं नाही आहे. महाराज क्षणोक्षणी भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. फक्त एकदा मनापासून हाक मारा. जेव्हा कधी जर खरंच तुम्हाला खूप प्रश्न पडले आणि खरंच तुम्ही विचारचक्रात अडकून गेले, चहूबाजूंनी संकटांनी घेरले आणि सगळं काही संपल्यासारखं वाटते, अशी परिस्थिती असेल ना, तेव्हा फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणी जा, स्वामींची सेवा करा, नामस्मरण करा. मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर खरं सांगायचं झालं तर आपण 2 पावले जेव्हा निस्वार्थ भावाने आणि निस्वार्थ भक्तीने महाराजांकडे आपण 2 पावलं चालत जातो, तेव्हा ती निस्वार्थ भक्ती पाहून, त्याचबरोबर भक्तांची त्यांच्याविषयीची म्हणजे स्वामींविषयीची वाढणारी ओढ पाहून स्वामी स्वतः चालत पुढे होते. त्यामुळे आपले महाराज हे दीनदयाळ आहेत, भक्तवत्सल आहेत, भक्तांच्या एका हाकेत धावून येणारे आहेत. त्यामुळे स्वामींपाशी आपले गाऱ्हाणे मांडा, स्वामी नक्कीच तुमचे प्रश्न हे मार्गी लावतील. स्वामी भक्तांनो, खरं सांगायचं झालं तर बरेच जण त्यांची व्यथा मांडताना सांगतात की आयुष्यात सारखे म्हणजे कायमच वाईट, कपटी, धूर्त, लबाड, ढोंगी माणसांच्यावर विश्वास ठेवून पश्चाताप झाला आहे. कित्येक लोकांच्या तोंडून तुम्ही हे ऐकलेही असते. पण खरं सांगायचं झालं तर त्या व्यक्तीला वाटतं की कुठेतरी ह्या व्यक्तीला काहीही समजत नाही. ती व्यक्ती कुठेतरी पुढच्याला वेड्यात काढून हे सर्व काही ढोंग किंवा कपटी कारस्थानं हे करत असते. पण लक्षात ठेवा, एका चांगल्या माणसाचं जे मन असतं ना, त्या मनाला सांभाळायची काळजी स्वतः परमेश्वर घेत असतो. त्यामुळे कधी ना कधी तुमच्याही कर्माचा हिशोब हा होणारच असतो. त्यामुळे जोपर्यंत आता आमची वेळ आहे आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा परमेश्वरच त्याचा हिशोब करेल. त्यामुळे स्वामी भक्तांनो, तुमचे कर्म कोणत्याही परिस्थितीत बदलून देऊ नका. तुम्ही चांगले आहात ना, तर वाईट लोकांनी त्रास दिला, वाईट लोकांनी खूप मनस्ताप दिला, मनशांतीभंग केले, खूप वाईट काळातून या लोकांमुळे जावं लागलं, तर म्हणून कुठेतरी आपणही वाईट बनायचं तर असं अजिबात नाही आहे.
असं कधीही करू नका. याने तुमच्यात आणि त्या वाईट व्यक्तीत काहीही बदल उरणार नाही, काहीही बदल राहणार नाही. म्हणून तुम्ही जसे आहात तसेच राहा. अगदी शेवटपर्यंत तुम्ही चांगले आहात तर चांगलेच राहा. कोणाच्यामुळेही आणि कोणासाठीही बदलू नका. जसे आहात तसे स्वतःला एक्सेप्ट करा. स्वतःवरती प्रेम करा. स्वतःला खूप सांभाळा. स्वतःचा खूप आदर करा. स्वतःची किंमत करा. कारण तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही अमूल्य आहात, अगदी अमूल्य. परमेश्वराने तुम्हाला जगावेगळं बनवलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवलं आहे, तर नक्कीच काहीतरी क्वालिटी ही तुमच्यातही आहे. ती शोधा, त्याच्यावर काम करा आणि खूप प्रगती करा. खूप पुढे जा, खूप उंच व्हा, खूप मोठी भरारी घ्या, खूप मोठी झेप घ्या. आकाशाला गवसणी घाला. कारण हे स्पर्धेचं युग आहे. इथे प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि जो तो कधीही जेव्हा जग फिरून पाहतो तेव्हा असं समजतं की प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करायच्या मागे लागलेला आहे. जो तो स्वतःला सिद्ध करायच्या नादात पळत सुटलेला आहे. कारण हे स्पर्धेचं युग आहे. इथे थांबायचं नसतं, तर स्वतःला घडवून दाखवायचं असतं. म्हणून घडवून दाखवा की तुम्ही अमूल्य आहात. खूप प्रगती करा. जे तुमची स्वप्न आहेत, जे तुमचे गोल आहेत, ते पूर्ण करा. तुम्ही काहीही करू शकता. कारण तुमच्यात ती स्किल ही परमेश्वराने आधीपासूनच दिलेली आहे. फक्त ती शोधून त्याच्यावर काम करणं हे गरजेचं आहे. देऊ द्या, वाईट लोकांनी तुम्हाला कितीही त्रास देऊ द्या, कितीही तुमची निंदा करू द्या, नालस्ती करू द्या, कितीही तुमच्याविषयी कट कारस्थानं रचू द्या, कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू द्या. त्यांना जेव्हा तुम्ही हसता तेव्हा त्यांना खूप दुःख होत असतं. आणि जेव्हा त्यांनी दिलेल्या त्रासामुळे तुम्ही रडत असता, तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असता, तुम्ही नाराज असता, नैराश्यात जाता, तेव्हा त्या व्यक्तीला खूप आनंद होत असतो. तर त्या व्यक्तीच्या आनंदाचं कारण तुम्ही स्वतःला बनवून देऊ नका. अजिबात बनवून देऊ नका. कोणीही तुमचं काही बिघडवू शकत नाही. जर तुम्ही स्वामी सेवेत आहात ना, तर कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. त्या व्यक्तीला फक्त एवढंच सांगणं आहे की आज आमची वेळ आहे, उद्या तुझी वेळ आहे. कारण आमचे कर्म स्वच्छ आहेत आणि कायम स्वच्छ होते. आणि हे आमच्या परमेश्वराला माहिती आहे. त्यामुळे परमेश्वरच याचा हिशोब करेल. कर्माचा फेरा हा कायम फिरत असतो. ज्याचे जसे कर्म तैसे फळ देतो ईश्वरा. त्याप्रमाणे तुमच्याही कर्माचा हिशोब हा होणार आहे. फक्त वेळ बाकी आहे आणि योग्य वेळ आलं की तेही होणार आहे. त्यामुळे स्वतःचे कर्म जे आहेत त्यावर विश्वास ठेवा. कर्म चांगले ठेवा. योग्य वेळी योग्य विषयाचा निकाल स्वामी लावत असतात. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. त्याला धूर्त व्यक्तीला भलेही वाटत असेल आज माझं राज्य आहे, पण कधी ना कधी तुमचं राज्य हे येणार आहे. आणि त्या व्यक्तीला त्यावेळेस त्या व्यक्तीला स्वतःचीच लायकी काय होती आणि काय आहे हे समजणार आहे. त्यामुळे तिथे भांडत बसण्यापेक्षा आणि मूर्खांशी वाद घालत बसण्यापेक्षा तुम्ही सरळ स्वामींचं नामस्मरण करत राहा. स्वामींच्या सेवेत राहा. कोणीही तुमचं काही बिघडवू शकत नाही. निंदेने, नालस्तीने किंवा मागे आपल्याला शिव्याशाप जर कोणी दिला तर त्याने गाय मरणार नाही किंवा आपल्यालाही काही होणार नाही. त्याप्रमाणे कोणी कितीही तुमची निंदा करू द्या, नालस्ती करू द्या, काही फरक होत नाही. फरक व्हायचा तर तो त्यांचा होतो. आपल्याला शिव्या देऊन, आपली निंदा करून कुठेतरी ते त्यांचं आचरण बिघडवून ठेवतात. कुठेतरी त्यांचे विचार ते बिघडवून ठेवतात. एवढंच होत असतं. आपल्याला शिव्याशाप दिल्याने, आपली निंदा केल्याने कुठेतरी हानी ही त्यांचीच होणार असते. हे त्यांना समजते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी पाठीशी तर काही घाबरण्याची गरज नाही. या संपूर्ण ब्रह्मांडाच्या रचयित्यानेच तुमचा हात पकडलेला आहे. तर घाबरताय कशाला, कोणाला? या दीड दमडीच्या लोकांना, ज्यांचे विचार हे भुरसटलेले आहेत, ज्यांचे विचार हे पूर्णपणे कवडीमोल आहेत, शून्य आहे. त्या विचारांना कसलाही अर्थ नाही आहे आणि त्या विचारांमध्ये कसल्याही भावना नाही आहे. तर अशा लोकांचे मनावर घेत बसून कुढत बसण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा आणि स्वतःला त्रास करून
येत बसण्यापेक्षा तुम्ही उठा, उभे राहा, स्वतःचं जे ध्येय आहे ते पकडा, नामस्मरण करा, स्वतःवर काम करा, कामामध्ये गुंग व्हा आणि चांगल्या गोष्टींकडे ॲट्रॅक्ट व्हा, खूप मोठे व्हा, खूप चांगले राहा. जीवनाचा प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. त्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाची मजा घ्या, आस्वाद घ्या, खूप चांगले व्हा, चांगली व्यक्ती व्हा, चांगलं व्यक्तिमत्व स्वतःचं घडवा आणि स्वामींच्या सेवेत राहून सेवेकरी व्हा आणि स्वामींच्या सेवेत राहून स्वामी सेवेचा मेवा चाखा आणि आनंद चाखा. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचेही काही असे प्रश्न ज्यामुळे खरंच तुम्हाला खूप काही त्रास होत आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.